एवढं जातील का? मोठी आहे. बरेत ना काका? भेट घेऊन भाई काय सांगाल की आज या ठिकाणी आपण परिवाराला भेटण्यासाठी आलेलो. हा व्हिडिओ कालचा जो सगळा महाराष्ट्रभर आज व्हायरल झालेला आहे, कशा प्रकारे एका महाराष्ट्रात आपल्या मराठी कुटुंबाला दडपण्याचा प्रयत्न सगळीकडे चालू आहे. अशीच एक घटना पनवेल येथील हिरानंदन या ठिकाणी घडली. त्या परिवाराला आपण भेटण्यासाठी आला, काय सांगा त्याबद्दल? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रामदास पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष मनसे. मला शुक्रवारी यांचा कॉल आला होता की दादा बोलता असं असं झालं आहे. त्याच्या अगोदरही बरेच इतर पक्षांकडनं आणखी विविध ठिकाणी मदत मागितली होती की हिरानंदनी इथं भोकरपाडा या ठिकाणी अशी अशी घटना घडत आहे आणि आम्हाला न्याय भेटत नाही आहे, तर दादा तुम्ही असं असं. तर आम्ही काही कारणास्तव थोडं बाहेर होतो त्यावेळी. मग मी आमचे विजय ठाकूर, आकाश पाटील, अमोल आणि इथले आपले दशरथ वगैरे या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण कॉल केला. कॉल केल्यानंतर ते त्वरित इकडं दीपक भाई कांबळे आहेत आमचे, सर्व इकडं जमा झाले आणि काही आमच्या महिला आल्या होत्या. तर इथं आल्यानंतर अशी काही घटना घडलेली आहे की मराठी माणसावर एखादा बाहेरून परप्रांतीय येणारा माणूस जर इथे सोसायटीचा सेक्रेटरी झाली किंवा अध्यक्ष झाली, महिला असोत किंवा कोणी पुरुष असो, जर अशी दडपशाही करत असेल, आम्ही काल झालेली घटनेमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. पण याच्या पुढे जर असं सोसायटीमध्ये राहण्यासाठी माणूस कशासाठी येतो की चांगलं शिक्षण, राहणीमान आणि तिथे वर्तणूक मुलांना चांगलं भेटलं पाहिजे. तर या ठिकाणी सुद्धा मराठी माणसाला अशी दडपशाही जर बघायला भेटत असेल तर मनसे गप्प बसणार नाही. मग महिला असेल तर महिलांसाठी महिला आमच्या चोप काढतील आणि पुरुष असतील तर अशा परप्रांतीयांसाठी आम्ही दांडकाखाली मारीत त्यांना खाली आणू. कारण काय, माणूस जेव्हा हायफाय सोसायटीमध्ये राहायला येतो, आता एक शब्द मी तिथं ऐकला आहे की मराठी माणसं 2% बोलतं लायकी नाही. अरे मग तुला माहीत आहे का, इथलं स्थानिक गावाला 1 एकर जमीन विकली तर 20 कोटी रुपये येतात त्याला. तुझी लायकी नाही त्यांच्यासमोर उभी राहायची. तू कोण आहेस? तुम्ही 1-2 कोटीचा फ्लॅट घेतला म्हणून का मोठी झाली का तू? ते 1 गुंठा जागा विकली ना तुझं तरी फ्लॅट, ते 3 फ्लॅट तुझे विकत घेतील. तर या भ्रमामध्ये परप्रांत्यांनी राहू नये. मनसे जशी चोप काढते, अन्याय होते तेव्हा, आता चोप नाही तर घरातून बाहेर काढून मारण्याची हिंमत ठेवतो आम्ही. मग तो कोणी असो, मराठी माणसावर, हिंदू माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल ना, मग आम्ही मागे बघणार नाही. की हा महाराष्ट्र आहे, इथं मराठी माणसाला मान सन्मान भेटलाच पाहिजे. आणि त्याच्या कोणी आडवा गेला तर मग आम्ही कायद्याचा उल्लंघन करताना देखील त्यांना या ठिकाणी कायदा उल्लंघन करणारच आम्ही. तेव्हा आम्ही कायदा बघणार नाही. साहेब काय सांगाल की काल आपण या ठिकाणी देखील स्वतः उपस्थित होता, काय घटनाक्रम होता आणि कशा प्रकारची काल इथलं परिस्थिती होती, वातावरण होतं? सर्वप्रथम मी मनोजचं कौतुक करतोय, कारण ही समस्या ह्या बिल्डिंगमध्ये सर्वांना आहे. आज 100-150 फ्लॅट आहे तिकडे, पण कोणी हिंमत दाखवली नाही. मनोजने हिंमत दाखवून ह्या अन्यायाला वाचा फोडले. म्हणून हे आम्हाला कळलं आणि आम्ही इथे आलो. मला विजय ठाकूर आणि आकाश पाटीलचा फोन आला की असं असं आहेच आहे. आणि त्या दरम्यान इकडे काही जो प्रसंग घडला त्यानंतर मनोजचे वडील यांची तब्येत बिघडली. यांना 6 महिन्यापूर्वी ॲक्च्युली शंट टाकला आहे. ते हार्ट पेशंट आहेत. मग त्यांना निरामे हॉस्पिटल इथे आम्ही ICUमध्ये ॲडमिट केलं
तिकडनं आम्ही रसायनी पोलीस स्टेशनला गेलो. ह्या विरुद्ध वसुंधरा शर्मा हिच्या विरुद्ध आम्ही NCR नोंदवून आलो. त्यानंतर काल ती महिला असल्यामुळे आम्ही महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा यांना इकडे बोलवलं. काही महिला इथे आल्या आणि त्यावेळेस त्यांच्या एक जी दहशत होती, जे पाढे आम्हाला वाचायला लागले लोक. सिक्युरिटी गार्डचं थोडक्यात उदाहरण देतो आहे. त्यांना PF मिळत नाही, ESIC मिळत नाही, रविवारची सुट्टी मिळत नाही, इतर सुट्ट्या तर जाऊ देत. म्हणजे या हक्काच्या गोष्टी त्या त्यांना मिळत नाही. शिवाय त्यांना ती एवढी हॅरेसमेंट असते की जरा काय चुकलं की कल से आने का नाही जॉब काम पे. दुसरा माणूस म्हणजे त्याला कुठलाही प्रकारचा त्याला जॉब सिक्युरिटी नाही आहे. त्यानंतर हाऊसकीपिंगवाल्यांचं सेम. त्यानंतर आम्ही जेव्हा खाली आलो त्यानंतर ह्या इकडच्या बरेचसे नागरिक इथले खाली आले रहिवासी. म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटलं की बाबा आपल्या मनातल्या पण इथे व्यथा मांडाव्यात. एवढे दिवस ते घाबरून होते, दबून होते. पण मनोज आणि या संपूर्ण फॅमिलीचं मी परत एकदा अभिनंदन करेन की यांनी हे वाचा फोडले. आणि हे लोन मुंबईपुरतं होतं, पुण्यापुरतं होतं, पण हे आता आमच्या पनवेलमध्ये खेडेगावामध्ये लोन आलेलं आहे. म्हणजे हे पैशाने माजलेली लोक इथे येऊन मराठी माणसावर जो एक प्रकारचा वचक दाखवत आहेत, अन्याय करत आहेत. आपण तर कुठे असे वागत नसतो, गुन्हेगोविंदाने राहायचा प्रयत्न करत असतो. पण हे आणि त्यांचं एक वाक्य आम्हाला एवढं खटकलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला की 2% का मराठी आदमी हे हिरानंदाने मी रहने का लायक नाही आहे, मैं सबको इधर से निकाल दूंगी, भगा दूंगी. म्हणजे हे काय तिचं ते वर्तणूक आहे. ही एवढी ताकद, एवढी हिंमत हिला आली कुठून? हिच्यामागे कोण आहे, काय आहे? कारण एक बाई आहे, तिला नवरा नाही, मुलं नाही, फॅमिली नाही, कोण नाही आहे. एका बाईमध्ये एवढी हिंमत येते कशी की मराठी माणसाविरुद्ध बोलण्याची, आणि ते पण उघड. बरं, ह्या जो आपण आलो होता कॅम्पस बघितला, तिथे खाली मुलांना सायकल नाही फिरवून देत, खेळून नाही देत. इव्हन ते जे कठडे बांधलेत बसायला तिथे बसून देत नाही. इव्हन दिवाळीमध्ये जी लाईटिंग लावली होती ती काढायला लावली. आपल्या खिडकीत आपण जी दिवाळी लावते, लाईटिंग करतो, ती काढायला लावली. हे अशा अनेक प्रकारचे तिथे कंप्लेंट्स इथपर्यंत आलेले आहेत. आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही 100% घेणार आहोत. आणि हे आम्ही असं सांगू इच्छितोय की जशी मनोजने आज हिंमत दाखवली तशी सर्वांनी दाखवावी. कुठेही तुम्ही अन्याय सहन करू नका. तुमच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज्यसभांची सेना पूर्णपणे ताकदीने उभी राहणार आहे. आणि हे फक्त हे जे आज आपण तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय की कुठेही माणसाने अन्याय सहन करायचं नाही आहे. ताबडतोब माणसं जिथे कोण तिला पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, त्या माणसाला तुम्ही त्वरित संपर्क करा. संपूर्ण अख्खा जिल्हा तिथे येईल आणि त्या जो काही समस्या असेल त्याला वाचव पडेल. काय सांगाल, अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये अलीकडे घडताना दिसतात. अशाच प्रकारची घटना आपल्या हद्दीमध्ये म्हणजे पनवेल या साईडला असं बोललं जाते की हा सगळा आपला मराठी माणसांचा पट्टा आहे. पण याही ठिकाणी आज परप्रांतीयांची भाषा जरा वरच्या आवाजात यायला लागले. इथून पुढे जर असं कधी घटना घडली तर त्याला मनसे कशा प्रकारे उत्तर देणार आहे? मनसे उत्तर द्यायला सक्षम आहेच. पण मला एक सांगायचं आहे की हा फक्त मनसेचा विषय नाही आहे. स्थानिक जेवढे पक्ष आहेत, जेवढ्या संघटना आहेत, त्यांनी अशा वेळेस एकत्र येणं गरजेचं आहे. तुमची जर ताकद दिसेल ना तर पुढच्या वेळेस विचार करेल हा परप्रांतीय की बाबा यांच्या विरोधात आवाज उठवायचा की नाही. मनसेने तर ठेका घेतलेलाच आहे मराठी माणसाचा, नो डाऊट. पण अशा जेव्हा एखादा समस्या येते तेव्हा इतर पक्षांनी पण यायला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, एवढा महाराष्ट्रावर व्हायरल झालं, सगळं काय झालं, पण इतर पक्षांचे लोक आहेत कुठे की येऊन तरी कधी विचारायला पाहिजे ना की आमचा सपोर्ट पाहिजे का, आम्ही येऊ का? विचार आले पण मला नाही असं नाही. पण जेव्हा ही समस्या होती, आता इथे स्थानिक लोक 2-3 लोकांना जो प्रॉब्लेम केला होता, मी त्यांना कालपासून फॉलोअप घेत होतो परवापासून की तुम्ही पण या, पण ते आले नाहीत समोर. म्हणजे ही जी काय दहशत होती कळत नाही की बाबा हिने काय हे केलं आहे की मला कोण समजा आलं तर आम्ही त्यांना बघून घेऊ वगैरे अशा प्रकारची जे भाषा असेल त्या आहेत. पण आम्ही आज विजयचं मी विशेष कौतुक करेन, आकाशचं विशेष कौतुक करेन की रामदास आमचे जे जिल्हा तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही इकडे आलो आणि अक्षरशः 2 ते 3 दिवस कंटिन्यू आपण हा फॉलोअप घेतो की असं नाही की आलो आहे तुमच्यासमोर आलो, आम्ही फेसबुकला दिलं आहे, व्हॉट्सअपला दिलं आहे आणि आमचं काम संपलं, असं नाही आहे. आम्ही हे कंटिन्यू संपर्कात राहणार आहोत त्यांच्या की इथे काही प्रॉब्लेम आला तर आम्ही 100% हजर आहोत, रात्री 12 वाजता सुद्धा. अशा ज्या सोसायटीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये किंवा हिरानंदिनी असेल, गोदरेज असेल, विविध ठिकाणी सोसायट्या मोठ्या आहेत, तिथे जेव्हा असा अन्याय होईल, अशी दडपशाही परप्रांतीयांची राहील, त्या ठिकाणी मनसे जाऊन यांचा चोप काढणार. पहिले मनसे गप्प बसणार नाही. मराठी माणसासाठी, हिंदू माणसासाठी सदैव तत्पर आहे राजसाहेब ठाकरे. गायकवाड साहेब, काय सांगाल की आपल्या परिवारासोबत काल या ठिकाणी थोडीशी घटना घडली, ती घटना काय होती ज्याचा आज पूर्ण महाराष्ट्रभर व्हिडिओ पसरतोय? साहेब, माझी तब्येत जवळजवळ 1 वर्ष झालं खराब आहे. म्हणजे मला स्टेन टाकली, मला छातीत म्हणजे अटॅकची मला बिमारी होती. तर त्यासाठी माझा एक मित्र मला खास बघायला लांबून आला होता.
लांबून आल्यानंतर त्यानं मला कॉल केला, म्हणलं मी तुम्हाला काका बघायला आलो. बघायल्यानंतर त्याला म्हणलं चला आता एवढं लांबून आला तर चहा फक्त घे आणि हे कर. तर मला तिथं नको त्या गोष्टी बोलली आणि त्या माझ्या मित्रालासुद्धा गेटमधून हाकलून लावलं. ठीक आहे म्हटलं, तरी पण मी काय बोलत नव्हतो. मला स्टेन टाकली, मला ह्या गोष्टीचा त्रास होतो. त्यांना मी बोललोसुद्धा मला स्टेन टाकली आहे, माझ्या मेंदूतसुद्धा प्रॉब्लेम आहे, तर मला मोठ्या आवाजात बोलू नका, असेल ते हळू सांगा मला, मी तुमचं मान्य करेन, हे सगळं बोललो. त्यानंतर तरी पण ते ऐकत नव्हते, नको ते शब्द वापरायला लागले, शिवीगाळ करायला लागले. त्यानंतर माझ्या मुलाला ही गोष्ट कळल्यानंतर मुलगा माझा ताबडतोब खाली आला. मुलगा ताबडतोब खाली आल्यानंतर मला थोडंसं जास्त माझं BP वगैरे हाय झाल्यानंतर मला चक्कर वगैरे यायला सुरुवात झाली. मी तिथं बसलो, पण माझ्या मुलाने इकडे तिकडे भरपूर फोन फिरवले, पण कोणीही माझ्या मदतीला आलं नाही. माझ्या किती वाजता ही घटना घडली होती? ही काल सकाळची घटना होती, साधारणतः 10-11च्या दरम्यानची. मग इथं जे काल ते महिलाच्या व्हिडिओमध्ये दिसते ती या बिल्डिंगची सेक्रेटरी? हो, बिल्डिंगची सेक्रेटरी आहे. या ठिकाणी तुम्ही किती दिवसापासून राहताय? 2 वर्ष झाली सर. 2 वर्षापासून. हो. काल एक प्रकरण जे घडलं त्याच्यामध्ये असं सांगितलं जातंय की या ठिकाणी भाडे म्हणजे तुम्ही भाडेकरू आहात या ठिकाणी. हो. आणि तुमचा ॲग्रीमेंट संपलं असं काहीतरी विषय होता. तो काय विषय होता तो? साहेब, आमचा ॲग्रीमेंट संपलं, पण माझ्या मुलाला जॉब तिकडे कोपरखान्याला लागल्यामुळं आम्ही रूम म्हणजे शिफ्टिंगसाठी बघतच होतो, कारण रात्रीचं वगैरे मला जरा काळजी वाटते मुलाची, माझी तब्येत ठीक नसल्यामुळं, म्हणून आम्ही शिफ्टिंगचं बघतच होतो. त्यावेळी ओनर बोलले आम्हाला की काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला रूम भेटेल त्यावेळी तुम्ही खाली करा. पण ही मॅडम आम्हाला त्याचवेळी ऑन द स्पॉट बोलली तुम्ही आत्ताच्या आत्ता रूम खाली करा. आता माझं लहान बाळ, माझी तब्येत ठीक नाही, मी एवढा सगळाच प्रपंच घेऊन कुठं जाणार? ते जे बोलत होते त्यांचा फ्लॅट आहे का? कोणता? नाही आहे, त्यांचा काहीच संबंध नाही. फ्लॅटचे ओनर महाराष्ट्रीयनच आहेत आणि त्या खूप चांगले आहेत, त्यांनी काही एक हे केलं नव्हतं. ओके. पण त्यांनी लगेच त्या ओनरला फोन करून सांगितलं की आत्ताच्या आत्ता त्यांना फ्लॅट खाली करायला हवा. आणि लगेच तुम्हाला त्रास देते का इतरही लोकांना अजून त्रास देते? सर्व लोकांना त्रास आहे या सोसायटीमधल्या, कुणाला त्रास नाही असं नाही, फक्त लोक पुढे येत नाहीत. ही मॅडम प्रत्येकावरती दादागिरी करते. मग गाडी इथं लावायची नाही, गाड्या तिकडे लावायच्या, इथं नाही थांबायचं नाही, लहान मुलं इथे खेळवायचे नाहीत. त्याच्यावर कोण ॲक्शन घेत नाही का इकडे? सगळे टेनंटच असल्यामुळं कुणी बोलू शकत नाही ना, कारण ओनर इथं ओनर जास्त राहतच नाहीत, 1-2-3 राहत असतील. आज पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील इकडे तुम्हाला हो, त्यांचे तर मी खूप आभार मानतो. त्यांनी कमीत कमी आमच्या, कारण काका जिथं जिथं त्यांनी अन्याय कुठे होतोय पनवेल तालुक्यामध्ये, जिथे जिथे ते पोहोचतात त्याला वाचा नक्कीच फोडतात आणि परत तिथं कधी अन्याय होत नाही. आज ते हिरानंदनीमध्ये सुद्धा आल्या, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांचे तर मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे मनसे राज ठाकरे साहेबांचे मी खूप आभार मानतो. मी बऱ्याच दिवस झालं बघतो राजसाहेब प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीमागं ते उभे राहिलेत आणि प्रत्येक वेळी तिने मराठी माणसाला सपोर्ट केला आहे. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी माणसाने कमीत कमी राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागं उभं राहावं. कारण मी इतर पक्षांच्या लोकांची सुद्धा मदत मागितली होती माझ्या मुलानं, पण कुणीही माझ्या मुलाच्या पाठीमागं उभं राहिलं नाही. ते आज मनसेचे तालुका अध्यक्ष, पनवेल तालुका अध्यक्ष कांबळे साहेब, बाकीचे त्यांचे कार्यकर्ते वगैरे तुरंत इथं येऊन कमीत कमी आम्हाला सपोर्ट तरी केला. आणि कांबळे साहेब तर मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला आले होते की माझी तब्येत कशी आहे. आज जर माझं कुटुंब काय मला झालं असतं. तुम्हाला काल थोडासा हृदयामध्ये त्रास देखील होत होता, आता तुमची तब्येत कशी आहे आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितले? नाही, माझी तब्येती मी आता जरा मला शांतता आहे, म्हणजे दुखायचं कमी आहे, माझ्या गोळ्या औषधं वगैरे चालूच आहेत. पण फक्त डॉक्टरांनी सांगितलं जास्त म्हणजे गर्दीमध्ये वगैरे जास्त हे करू नका. ठीक. हे या काकांचे चिरंजीव आहेत मनोज सर. तर काय सांगाल तुमच्या परिवारासोबत काल कशा प्रकारचा वाद झालेला, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात आणि तुम्ही कधी या ठिकाणी पोहोचला? ॲक्च्युली त्या दिवशी माझी सुट्टी होती, मी घरीच होतो आणि माझ्या पप्पांना फोन आला. ज्या माणसाचा फोन आला तो माणूस येते 2 महिन्यापूर्वी हाऊसकीपिंगचं काम करायचा. ठीक आहे, पप्पांचे सगळ्यांचे संबंध खूप चांगले आहेत, म्हणजे हाऊसकीपिंगपासून ते सिक्युरिटी गार्ड पण सगळ्यांशी मैत्री संबंध. आम्ही माणुसकीने सगळ्यांशी वागतो, मराठी माणूस हा सगळ्यांशी माणुसकीने वागतो. तर तो 2 महिन्यानंतर कामावरून काढून टाकल्यानंतर पप्पांना भेटायला आला. एक काका तुम्ही तब्येत कशी आहे, तुम्ही खाली आहे, तुम्हाला भेटायला आलो आहे. पप्पांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना बरीच माणसं भेटायला येतात, त्यांचे मित्रमंडळी, पाहुणे वगैरे. तर पप्पा खाली गेले. खाली गेल्यानंतर ती सोसायटीची चेअरमन वसुंधरा शर्मा सोसायटीच्या केबिनमध्ये बसलेली, सिक्युरिटी केबिनमध्ये. सिक्युरिटी केबिन बसलेली असताना सिक्युरिटी गार्ड म्हणाला की मॅडमला विचारा, त्याला आत घेताना. पप्पा म्हणले बाबा तू चहा प्यायला चल, तुम्हाला एवढा लांब बघायला आलास, चहा प्यायला चल. पप्पा जेव्हा विचारायला गेले सिक्युरिटी केबिनमध्ये तेव्हा ती अरेरावी करायला लागली की तुम्ही ह्याला आत कसं काय घेतलं,
सिक्युरिटी गार्डला एकदम द्यायला लागली, तुला उद्यापासून कामावरून काढते, तुला आतच कसं घेतलं. पण तो गेट उघडल्यानंतर पप्पांच्या पाठी आला होता आणि आम्ही त्याला कॉल करून बोलवलं नाही. पण तिने आरोप करते की तुम्ही त्याला कॉल करून बोलवलं, तुम्ही कामावरून काढून टाकलेल्या माणसाला बोलवलं म्हणून. कामावरून का काढून टाकलं त्याचं कारण असतं की त्या माणसाला टायफॉईड झालेला, 15 ते 20 मिनटं फक्त तो माणूस लवकर गेलेला, म्हणून कलसे मत आणा. अशा प्रकारे सिक्युरिटी गार्डला सांगायची होती की हे माणूस उद्या गेटच्या आत घ्यायचा नाही, घेतलास तर तुला उद्यापासून कामावरून काढणार नाही. म्हणजे मराठी माणसावरती एवढा अन्याय होतोय की विचारू नका. आणि पप्पांना ह्या उलट्या सुलट्या भाषेमध्ये ती एवढी अर्वाच्य भाषेमध्ये त्याने वापर केला की आत्ता तुमच्या ओनरला फोन करते, रूम खाली करायला लावते, आजच्या आज उद्याच्या उद्या. म्हणजे हा एवढा दबाव टाकण्यात आला की विचारू नका. लगेच आम्हाला ओनरचा कॉल की असं मला कॉल आला सोसायटी सेक्रेटरीचा, आणि ती सांगते की तुम्हाला तुमचं ॲग्रीमेंट संपलं, उद्यापर्यंत तुम्हाला रूम खाली करावी लागेल, तुमचं ॲग्रीमेंट संपलं आहे. मग म्हटलं मॅडम ह्या मंथ एंडला आम्ही खाली करतो आहे, तुम्ही आम्हाला नोटीस दिलेली आहे रूम खाली करायचं. जर नोटीस दिलेलं आहे तर ॲग्रीमेंट रिन्यू करायचा संबंध येत नाही. आम्ही खाली करतो आहे मंथ एंडला, आम्ही खालीच करतो आहे. पण त्या माणसाला निव्वळ आतमध्ये आला म्हणून त्या सिक्युरिटी गार्डला उद्यापासून कामावर येऊ नकोस, आणि पप्पांना नको त्या भाषेमध्ये. मराठी माणसं 2% लायकी नाही आहे, ह्या हिरानंद सोसायटीमध्ये मराठी माणसं राहायची लायकी नाही आहे, एवढ्यापर्यंत बोलण्याची हिंमत जाते. त्याच्यानंतर मी लगेच बऱ्याच ठिकाणी फोन केले. रामदास भाईंना मी एक फक्त मेसेज टाकला, त्यांनी लगेच मला 2 कॉन्टॅक्ट दिले की विजय पाटील आणि विजय ठाकूर आणि आकाश पाटील हे 2 कार्यकर्ते, त्यांची टीम पूर्ण मनसेची पूर्ण धावत आली माझ्या मदतीसाठी. त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो त्यांचे. आणि त्याच्यानंतर मग नंतर जे झालं ते सांगितलं. या ठिकाणी आरोप करता तुम्ही, त्या महिलेचं अजून पण अशा प्रकारचे काही कुटुंबांना त्रास आहे का? सगळ्या कुटुंबांना त्रास आहे, आणि इकडे सोसायटीमध्येच कुटुंबांना त्रास नाही आहे. इव्हन त्या आजूबाजूला जे इस्टेट एजंटचं काम करतात त्यांना कुणाला आत घेऊ नका किंवा काय, पुढे गेटच्या बाहेर जरी कुणी गाडी लावली तरी गाडी हटवा, फोटो काढा वगैरे. आणि त्या दिवशी मी खाली गेले असताना सांगितलं तुमच्या पप्पाने असंच त्या माणसाला फोन करून बोलवलं वगैरे, अशा आरोप. मी कमिशनरपर्यंत हे करेन, जाईन, तुम्हाला आत टाकेन, सबको अटकावूंगी, सिक्युरिटी गार्ड. हां, धमकी पण दिली की तुम्हाला सगळ्यांना अडकवेन, कमिशनरपर्यंत जाईन मी. त्यानंतर बांगर साहेबांशी माझी ओळख आहे वगैरे वगैरे. म्हणजे असे डायरेक्टली नावं घेऊन धमकी द्यायला सुरुवात केली. आता आम्ही सामान्य माणूस कधी कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही, अशी धमकी दिल्यानंतर आम्ही काय करणार? इथल्या रसायनी पोलीस स्टेशनचे साहेब आहेत, त्यांचं नाव घेऊन तुम्हाला? हां, त्यांचं नाव घेऊन धमकी दिली. ठीक आहे. आणि यांचा त्रास इथल्या सोसायटीलाच नाही, सगळ्या लोकांना, टेनेंट नाही, ती प्रत्येकाला त्रास देत राहते. आज मी 2 वर्षापासून बघतो, 2 वर्षापासून त्रास आहे. पण मी एक फोन केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावत आली माझ्या मदतीसाठी. मी राजसाहेबांचे खूप माननीय राजसाहेबांचे खूप आभार मानतो त्यासाठी. ताई, काय सांगाल की आपण स्वतः काल जी काही घटना घडली त्या ठिकाणी स्वतः होता, काय घटना घडली होती आणि संबंधित महिलेने तुम्हाला धक्काबुक्की देखील केली का? हो, मी त्यांना सांगत होती की तुम्ही कमी आवाजात, हळू आवाजात बोला, कारण माझ्या वडिलांना स्टेनचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांना अटॅक येऊन गेला होता. सगळ्यात पहिल्यांदा ते खाली येऊन डायरेक्ट आमच्याकडे आरेरावी भाषेमध्ये त्या बोलायला लागल्या. त्यांना 2-3 वेळा सांगून देखील ते आमच्या अंगावरती धावून येत होत्या. त्या सांगत होत्या की आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी गेटच्या बाहेर काढू शकते, तुम्ही आत्ताच्या आत्ता गेटच्या बाहेर जा. मी त्यांना एवढंही सांगितलं की माझं 5 महिन्याचं बाळ आहे, ते सध्या आजारी आहे, मी रात्रीच त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते, आत्ता तर आम्हाला बाहेर काढून मी जाणार पुढे त्याला एवढीशा बाळाला घेऊन. तरी ती आम्हाला उर्वरच्या भाषेमध्येच बोलत होती की हम लोग अभी आप लोगों को सबको बाहर निकालेंगे, आपकी औकात नाही आहे. म्हणजे अशा गैर भाषेमध्ये ती आमच्याशी वार्ता करत होती. त्याच्यानंतर हे सगळं होऊन माझ्या वडिलांना तिथे प्रॉब्लेम झाला, म्हणजे छातीत त्यांच्या अचानक दुखायला लागले. ही सगळी घटना बघून थोडंसं मला चक्कर आल्यासारखं झालं, तर मी तिथे चक्कर येऊन पडले. तर तिथल्या वॉचमन दादांनी, अमोल दादांनी मला पाणी आणून दिलं केबिनमधून. तर ती पाणी द्यायलासुद्धा नकार करत होती. बोलली ती, म्हणजे मला बोलत होती उसको पाणी मत देना, उसको बोला अपने घर पे जाके पिए या फिर अपने घर से लाए. म्हणजे ही कोणती सर हे आहे की म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही एखाद्या चक्कर आलेल्या माणसाला तुम्ही पाणीसुद्धा देऊ शकत नाही आहे, इतक्यापर्यंत त्यांचं हे गेलं आहे. आणि प्रत्येक मराठी माणसाला ती उर्वरच्या भाषेमध्ये बोलत असते. त्याच्यानंतर तुम्ही महिला अध्यक्ष आल्या होत्या आपल्या मनसेच्या, हो. त्यांच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीची मदत झाली त्यांच्याकडून? त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली सर. त्यांनी म्हणजे विचारलं मला की घटनास्थळी काय जे काही घडलं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतरही त्यांनी म्हणजे त्याच्याशी शांतपणे वार्ता केली.
तरी पण म्हणजे ती तिचं हे सोडायला मागत नव्हती की मैंने ऐसे कुछ बोला ही नाही आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती सगळं उलटं हे करत होती. तेव्हा ती जे घटनास्थळी एक बोलत होती आणि त्याच्यानंतर जे महिला आपल्या आल्या होत्या मनसेच्या अध्यक्ष त्यांच्यासमोर ती वेगळंच बोलत होती. ती बोलते हम लोगों ने ऐसा आपको कुछ बोला ही नाही. आम्ही एवढं सांगतोय सुद्धा की त्यांच्याकडे सगळे प्रूफ आहेत म्हणून असं बोलली होतीस की नव्हती, तरी ती ऐकायला सर तयार नाही आहे. त्यांचा काही तुम्हाला त्रास होतो म्हणजे याच्या अगोदर कधी तुम्हाला काही धमकी वगैरे दिली त्यांनी कुठल्या कारणासाठी? कोणी म्हणजे साधी दिवाळीला आपण जर लायटिंग वगैरे करत असू काही असेल आपलं किंवा आपण खाली बाहेर फिरायला वगैरे गेलो किंवा आपल्या मुलं बाहेर खाली गेलो तरी पण म्हणजे त्यांना त्याही गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायचा की इथे उभं राहायचं नाही, इथे लायटिंग लावायचं नाही. आता आपले मराठी जे फेस्टिवल आहेत आपण आता दिवाळीत लायटिंग वगैरे करतो तेही आम्हाला काढून ठेवायला सांगायची की नाही सोसायटी में अलाउड नाही आहे, सोसायटी काही नियम नाही आहे. ते त्यांचं सण करायचे का दुसरं कुठलं फेस्टिवल करायचं इकडे हे लोक? त्यांचं म्हणजे न्यू इयर वगैरे हेच फेस्टिवल होतं ते. मराठी सण तर इथे मोस्ट ऑफ इथे कुठलेच ते सण करून नव्हते. आता तुम्हाला म्हणजे काही भीती वगैरे वाटते का तुम्हाला? तुमची मागणी काय आहे का आता सध्या? माझी मागणी म्हणजे सर एवढं सगळं होऊन माझ्या वडिलांना किती त्रास झाला त्यांना मी एवढंच म्हणत होती की फक्त वरती येऊन माझ्या वडिलांची त्यांनी माफी मागावी ही माझी इच्छा होती आणि त्यांच्यामुळे जो काही त्रास झाला त्याची त्यांनी माफी मागून हे करा म्हणजे आम्हाला जे हॉस्पिटलचं जे काही खर्च वगैरे झालं ते त्यांनी आम्हाला भरून द्यावा. किती खर्च झाला हॉस्पिटलचा? हॉस्पिटलची सर माझ्याकडे फाईल आहे. मी त्यांना सांगत होती की जो पण हे झालं मी तुम्हाला प्रूफ देऊ शकते तर त्या फक्त म्हणे की जो भी है मुझे लिख के चाहिए. अच्छा, दुसरी काय तक्रार आहे का तुमची? आता परत तुम्हाला काही कंप्लेंट वगैरे करायची? नाही सर. नाही ना, बोला ना सर. मराठी माणसामध्ये अन्याय होणार नाही याची जर आपण दक्षता घ्यायची असेल तर तिला जे चेअरमनचं पद दिलेलं आहे सोसायटीने तर त्या पदावरून तिला का काढण्यात यावं. नाहीतर आम्ही तर आता इथं टेनंट आहे, रेंटवरती राहतो. आम्ही गेल्यानंतर सुद्धा काही ते लोकांना भीती वाटते की ते आम्ही गेल्यानंतर त्यांना त्रास देईल. ठीक आहे, तर त्या पदावरून काढण्यात यावं. नंतर ह्या पदावरती असेल तर ते आम्ही गेल्यानंतर परत त्या लोकांना त्रास देणार सगळ्या लोकांना हे तर नक्कीच आहे. मी माझ्या कुटुंबातर्फे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांचे जे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आहेत ते माझ्या एका हाकेवर धावून आले आणि महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण इंडियामध्येच म्हणतो जर आपल्या हिंदूंना वाचवायचं असेल ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवीच, त्याशिवाय गत्यंतर नाही. बाई, हीच सोसायटी होती काल ज्या सोसायटीचा व्हिडिओ पूर्ण राज्यभर व्हायरल झाला. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका आपल्या मराठी कुटुंबाला नाहक त्रास देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी मनसे ही तात्काळ धावून आली, मदत केली. आज तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी आलात, काय सांगाल? तुम्ही परिवाराला देखील भेटलात. जय महाराष्ट्र. आज आम्ही पनवेल तालुका आणि पूर्ण आमची टीम या ठिकाणी आज यांना जे आपले मराठी कुटुंबीय आहे त्यांना काल जी घटना झाली त्या संदर्भात आम्ही पाहण्यासाठी त्यांची तब्येत कशी आहे आणि ते विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आज आलो आहे. आणि त्याच्यानंतर आणखी काही घटना आम्हाला इथे या ठिकाणी ऐकायला भेटल्या की या सोसायटीमध्ये जे नागरिक राहतात त्यांना लहान मुलांना इथे जो गार्डन आहे आपला ही ॲथेन्स सोसायटी आहे, हिरानंदानीच्या एक अलग अलग सोसायटींची नावं आहेत. तर इथे यांना गार्डनमध्ये खेळायला देत नाही ते लोक. आणखी काही जर हिंदू सण असतील आपले ते सण देखील आता ताई बोलल्या की दिवाळी जेव्हा होती आता तेव्हा ते पण लायटिंग वगैरे लावून नव्हते देत तुम्हाला. असाच एक विषय आपण तलोजाला एक सॉल्व केला होता, आपणच न्यूज लावली होती. त्या ठिकाणी पण अशीच घटना होती. त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन तिथे त्वरित लायटिंग वगैरे लावून घेतली आणि तेव्हा तिथून आजपर्यंत कुठलीही त्या सोसायटीची कंप्लेंट आलेली नाही आहे. मी आता तुम्हाला आमचं एवढंच सांगणं आहे की आता जी घटना झाली त्यांना आता याचा चपराक बसलेलाच आहे, परंतु याच्या पुढे जो आपला मराठी आणि हिंदू सण इथे होईल तो या सोसायटीमध्ये आम्हाला दिसला पाहिजे. मग ते कोणी असू दे ती आमची जिम्मेदारी आहे. कायद्याला हातात घेणं हिंदू माणसासाठी मराठी माणसासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. हे तुम्ही शाश्वती तुम्हाला झाली असेलच सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांची. पण आता देखील सांगतो असं जेव्हा हाय लेवल किंवा या मोठ्या सोसायटीमध्ये आपण राहायला येतो तेव्हा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी चांगला एक मुलगा आपला घडला पाहिजे. आणि त्याला जर इथे दडपशाही परप्रांतीयावरनं येणारी लोक जर असं करत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही बसलो आहे. अशाच लोकांना आम्ही धडा शिकवतो जे महाराष्ट्रामध्ये घाण करतात, जे या पनवेल तालुका आमच्या या पूर्ण जिल्ह्यामध्ये घाण करतात.
अशा परप्रांतीय असतील किंवा मुसलमान असतील, ही घाण आम्ही साफ करण्यासाठीच राजसाहेबांचे नेतृत्व आम्ही मध्ये आहोत आणि ते आम्ही करणारच. मग त्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, पण त्यांचा आम्ही आधीच चोप काढणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो.